नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करतो. आजच्या आपल्या विशेष सदरामध्ये आपण अवकाश मोहिमांबद्दल थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की नजीकच्या काळामध्ये इस्रोद्वारे भारताने कुठल्या कुठल्या नजीक आणि महत्वाकांक्षी अशा अवकाश मोहिमा हाती घेतल्या. पण अवकाश मोहिमा जाणून घेण्यापूर्वीच थोडंसं दोन महत्वाचे न्यूज मला इथं सांगायचे आहेत. एक म्हणजे की ज्या काही लॉन्च व्हेकल्स भारताचे आहेत, जसं की आपलं पारंपरिकरित्या जे आपण आता वापरणं बंद केलंय, खरं तर हे झालं SLV सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, किंवा ASLV होता हा ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, किंवा हा PSLV हा अजूनही वापरतो आपण, मोस्ट सक्सेसफुल लॉन्च व्हेकल आहे आपला. ठीक आहे. त्यासोबतच GSLV आणि हा नवीन आलेला GSLV MK3. ठीक आहे. सो असे जे काही लॉन्च व्हेकल होते यांच्या संबंधित आणखी एक महत्वाची न्यूज अशी आली की MK3 तर नवीन नाव पण दिलंय K-7 यांनी. काय नाव दिलंय? बाहुबली. याला आपण बाहुबली सॅटेलाइट लॉन्च व्हेकल पण म्हणतो. ठीक आहे. K-7 यांनी नाव दिलं होतं, ते पडून गेले सगळेजण, त्याला न्यूजपेपरमध्ये मीडियामध्ये बाहुबलीच म्हणतात. ठीक आहे. पण न्यूज अशी होती की PSLVचं सुद्धा एक नवीन व्हेरियंट आपण काढलंय, PSLV XL, ज्याचं वजन कॅरिंग कॅपॅसिटी PSLV पेक्षा जास्त आहे आणि GSLV पेक्षा थोडं कमी आहे. मधला एक लॉन्च व्हेकल आपण कॅटेगरी काढलेली आहे, त्याचं नाव PSLV XL आहे, ज्याचं वजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे 1750 kg. ही एक न्यूज होती. आणि दुसरी न्यूज, जे आपण कालबाह्य ठरवले SLV आणि ASLV, कमी वजन क्षमता होती त्यांची आणि फार दूरपर्यंत अवकाशात नेऊ शकत नव्हते उपग्रहांना, ते त्यांच्या जागी एक नवीन प्रक्षेपक वाहन सुद्धा आता आपण टेस्ट केलंय आणि त्याचं नाव आहे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, SSLV. ठीक आहे. सो आता एक नवीन आपण लॉन्च व्हेकल सुद्धा डेव्हलप केलाय, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. सो या दोन न्यूज रिलेटेड होत्या या अवकाश प्रक्षेपक वाहनांशी संबंधित, म्हणून त्या तुम्हाला सुरुवातीला सांगून दिल्या. चला जाऊयात आता आपण रिसेंट मेजर स्पेस मिशन्स ऑफ इंडिया पाहतो. पहिली यामधली मोहीम आहे सरल. ठीक आहे. नावामध्ये जे तुम्हाला इथं मोहिमेचं नाव कळतं, S स्टँड्स फॉर सॅटेलाइट, AR स्टँड्स फॉर अर्गोस आणि AL स्टँड्स फॉर अल्टिका. ठीक आहे. सो सॅटेलाइट अर्गोस आणि अल्टिका. ठीक आहे. अशा पद्धतीनं दोन सॅटेलाइटला घेऊन ही मोहीम आपण पाठवली आहे. याचा मूळ उद्देश काय आहे, तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये तुम्हाला हे माहिती आहे की आधी जर आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर होणारं नुकसान टाळता येतं किंवा कमी करता येतं नुकसान. इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर कॅन बी कॉम्प्रोमाइज्ड ऑर मिनिमाइज्ड. मग हे कसं करता येऊ शकतं? समुद्री भागामध्ये ज्या आपत्ती येतात, जसं की आपण म्हणतो की चक्रीवादळ येतात. मग चक्रीवादळ येण्याचं मूळ जर कारण पाहिलं भूगोलामध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा केव्हा समुद्राचं तापमान वाढतं, टेम्परेचर रेज होतं, टेम्परेचर वाढलं की तिथं लो प्रेशर बेल्ट तयार होतो किंवा कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि कमी दाबाचा पट्टा तयार झाला की तिथे काय तयार होतोय? सायक्लोन तयार होतोय. दिस इज ऍक्च्युअली द सिक्वेन्स. मग जर तुम्हाला आधीच कळलं, समुद्राच्या तापमानावर जर लक्ष ठेवलं तुम्ही, पाण्याच्या तापमान वाढतंय का, किती प्रमाणात वाढतंय, मग किती कमी दाबाचा पट्टा तयार होईल, किती ताकदीचं सायक्लोन तयार होऊ शकतं, हे सगळ्यांचे अंदाज बांधणं शक्य होतं. म्हणून मग समुद्राच्या पाण्याचं तापमान चेक करण्यासाठी, समुद्रात सुनामी जर आली तर तापमान, पाण्याची हाईट उंच अचानक वाढते, मग त्याची उंची चेक करण्यासाठी, अशा गोष्टी म्हणजे समुद्रावरती देखरेख ठेवण्यासाठी, मॉनिटरिंग, ओशन मॉनिटरिंगसाठी आपण हा उपग्रह पाठवला होता. सुदैवानं याच वर्षी 2014 सालीच आपलं मंगळयान सुद्धा सक्सेसफुली मंगळाच्या कक्षेमध्ये पोहोचलं होतं. आणि अशा काही विशिष्ट प्रकारच्या अचिव्हमेंट्समुळं, म्हणजे या सरळमुळे पण बरेच आपत्तींची आपल्याला पूर्वसूचना मिळाली आणि होणारं नुकसान आपण टाळू शकलो. अशा विशेष अचिव्हमेंट्स केल्यामुळं 2015 सालचा जो काही इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे तो इस्रोला देण्यात आला होता आणि यावरती आयोगानं प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे. ही होती एक पहिली मोहीम. दुसरी मोहीम पाहूयात आपण, आणखी एक महत्वाची, ॲस्ट्रोसॅट. आता ॲस्ट्रोसॅट म्हणजे एक दुर्बीनच एक प्रकारचं, आपलं काय म्हणू शकतो त्याला आपण स्पेस ऑब्झर्वेटरी म्हणू शकतो. पारंपरिकरित्या काय होतं की जमिनीवरून आकाशाचं निरीक्षण करायचे, परंतु आता काय झालं, एकतर धुलीकण, प्रदूषण, त्यामुळे लाईट रेज त्याचे काय होतात, खूप सारे डायव्हर्जन होऊ शकतात. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, इंटरफरन्स, असे खूप सारे संकल्पना आहेत, फेनॉमेना आहेत जे लाईटचे तिथं होतात. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट ऑब्झर्वेशन करता येत नाही ताऱ्यांचं इथून. शिवाय दुसरी अडचण आहेच की लाईट सिटिंग मधून, नेहरू तारांगण मुंबईला ठेवलंय, परंतु मुंबईला इतकी लाईटिंग असते राहते, लाईट पोल्युशनमुळे तुम्हाला अवकाशाचं निरीक्षण करता येत नाही. मग याला उपाय म्हणून माणसानं काय केलं की दुर्बीण उचलून वर अवकाशात नेऊन ठेवली तर आपसुकच तुम्हाला इथला कुठलाही डिस्टर्बन्स होणार नाही आणि अवकाशातून तुम्हाला सगळे ग्रह ताऱ्यांचं निरीक्षण करता येऊ शकतं. त्यामुळे दुर्बीण वर नेऊन ठेवण्याचे एक ट्रेंड सुरू झाला. पण कालांतरानं माणसाला असंही लक्षात आलं की आपण फक्त डोळ्यांनी, म्हणजे व्हिजिबल रेजनीच सगळं विश्वाचा अभ्यास करतोय. इथंही रेजचा वापर करू शकतो आपण जग पाहण्यासाठी. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथं जर मी अशी आकृती काढली, हे खूप सारे रेज आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्पेक्ट्रम आहेत. हा पहिला जो कमी वेव्हलेंथवाला स्पेक्ट्रम आहे त्याला गॅमा म्हणा, दुसरा जो आहे त्याला आपण म्हणू शकतो एक्स रेज, तिसरा जो आहे त्याला UV रेज म्हणा. नंतर फक्त एवढा जो भाग आहे 400 ते
700 नॅनोमीटर एवढाच जो भाग आहे, एवढाच भाग 400 ते 700 नॅनोमीटर वाला एवढाच भाग हा आपला व्हिजिबल रेज आहे, जो आपल्या डोळ्यांना दिसतो. अदरवाईज पुढचा भाग पण आपल्याला डोळ्याला दिसत नाही. हा IR रेडिएशन दिसत नाही, मायक्रोवेव्ह रेडिएशन आपल्याला दिसत नाही, त्यानंतर रेडिओ वेव्हज आपल्याला दिसत नाही, हे इतर आपल्याला वेव्ह दिसत नाही. आपल्याला दिसतो तो फक्त लिमिटेड स्पेक्ट्रम ऑफ लाईट. ठीक आहे. मग माणसाला लक्षात आलं की आपण विश्व इतरही रेजचा अभ्यास करून विश्व बघू शकतो की नाही. ठीक आहे. जसं मी नेहमी उदाहरण देतो, बरीच डॉग्स जे आहेत आपल्या आसपासची जी काही कुत्री आहेत, हे डॉग्स हे ब्लॅक अँड व्हाईट व्हिजनचे असतात. सगळ्याच डॉगला कलर्स दिसत नाहीत, ते तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट बघत असतात, तुमचे कलर्स दिसत नाहीत त्यांना. मोस्ट ऑफ द डॉग्स आर हॅव्हिंग कलर पॅरालिसिस, किंवा आपण असं म्हणू शकतो की कलर नाही दिसत त्यांना, ब्लॅक अँड व्हाईट व्हिजन आहे. ओके. तसं आपल्या डोळ्यांची पण बंधनं असू शकतात. आपल्याला काही ठराविकच विश्वाच्या गोष्टी दिसतील, काही दिसत नसतील. ओके. मग हे लिमिटेशन दूर साधण्यासाठी आपण इतर वेव्हचा अभ्यास करायचं ठरवलं. यासाठी आणखी एक सोपं उदाहरण दिलं मी तुम्हाला. हाडांचं मध्ये जर फ्रॅक्चर झालंय हातामध्ये समजा, तर हे हाडाचं फ्रॅक्चर पाडण्यासाठी डॉक्टर काही इथं आपल्याला फोडून पाहायची गरज नाही, उघडून डोळ्यांनीच पाहायची गरज नाही फ्रॅक्चर. तुम्हाला एक्सरे काढला तरी बोन मध्ये कुठं फ्रॅक्चर झालंय कळतंय. तसं विश्वामध्ये पण फक्त व्हिजिबल रेजचा अभ्यास कशाला करायचा, इतर रेजचा अभ्यास करूया. म्हणून मग इतर रेजचा अभ्यास करण्याचा एक ट्रेंड सुरू झाला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या देशांनी कोणी UV रेजचा पाठवली ऑब्झर्वेटरी, कोणी एक्सरेचा अभ्यास करायला ऑब्झर्वेटरी पाठवली, कोणी IR रेडिएशनचा ऑब्झर्वेटरी पाठवली. आपण हे ॲस्ट्रोसॅट जी पाठवली ही आपली अशी ऑब्झर्वेटरी आहे की जी मल्टी वेव्हलेंथ ऑब्झर्वेटरी आहे. म्हणजे आपल्या याच्यामध्ये UV रेजचा सुद्धा आपण अभ्यास करू, IR चा पण करूयात, इन्फ्रारेडचा किंवा एक्सरेचा पण अभ्यास करणार आहोत. मल्टी वेव्हलेंथ ऑब्झर्वेटरी. ठीक आहे. सो ॲस्ट्रोसॅट काय एक मल्टी वेव्हलेंथ ऑब्झर्वेटरी, जिचं आयुष्यमान 5 वर्ष कार्यकाळासाठी आपण ते पाठवलेली आहे आणि भारतीय वस्तू आहे. 5 वर्ष तर आपण वापरत नाही कुठली वस्तू, दिलेल्या काळापेक्षा थोडी जास्त वापरतो आपण. सो इट विल वर्क फॉर मेनी मोर डेज टू कम. आणि शिवाय याची जी उंची होती ही 650 किलोमीटर उंचावर नेऊन ठेवली आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं ॲटमॉस्फेरिक डिस्टर्बन्स याला येत नाही. ठीक आहे. ही होती आपली पुढची अवकाश मोहीम. त्यानंतर क्रायोजेनिक आणि स्क्रॅमजेट इंजिन आपण डेव्हलप केले. ठीक आहे. आता हे खरं तर अवकाश मोहीम नाहीये बाहेरची, पण हे जे प्रक्षेपक वाहन आहे याच्यामध्ये जे इंधन लागतं, त्या इंधनामध्ये काय खूप सारं इंधन टाकलं तर वजन वाढतं यानाचं, आणि वजन वाढलं की त्याला पाहिजे तो अपेक्षित वेग गाठता येत नाही, मुक्ती वेग गाठता येत नाही. एस्केप व्हेलॉसिटी गाठताना अडचण येते 11.2 किलोमीटर पर सेकंद जो पृथ्वीचा आहे. मग हे करण्यासाठी काय करायचं, मग याच्यावरती उपाय म्हणून काय करण्यात आलं की आपण कमी जागेत जास्त चांगल्या क्षमतेचं इंधन ठेवता आलं तर बघा. मग कमी जागेत जास्त चांगल्या क्षमतेचं इंधन कसं ठेवता येईल, मग घरातला सिलेंडर बघा. सिलेंडरमध्ये आपण ते लिक्विड, आतमध्ये लिक्विड आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस येतो LPG. तो ओपन केला प्रेशर वॉल्व की मग तुम्हाला इकडे गॅस मिळतो. पण तो गॅसमध्ये स्टोअर केला तर खूप जागा जास्त लागेल त्याला. अंडर प्रेशर लिक्विफाय करून ठेवलं म्हणून कमी जागेत जास्त बसला. अगदी त्याच प्रिन्सिपलवर आपण कमी जागेत बसण्यासाठी जो वायू इंधन वापरायचा हायड्रोजन, त्याला लिक्विफाय केलं, द्रव केलं, लिक्विड केलं, त्याला ज्या तापमानात तो गोठतो त्या तापमानाला त्याला लिक्विफाय केलं आणि मग आपण त्याचा इंधन म्हणून वापर केला, ते क्रायोजेनिक इंजिन. ठीक आहे. आणि मग त्यासाठी वापरण्यात आलेला ऑक्सिडायझर, कुठल्याही वस्तूची ऊर्जा रिलीज होण्यासाठी ऑक्सिजन लागतो. तुम्ही बघा ना, मेणबत्तीवर उलटा झाकण ठेवलं, ग्लास झाकून ठेवला काचेचा, तर मेणबत्ती विजते कारण त्याला ऑक्सिजन मिळत नाही. गाडी चंद्रावर चालू शकत नाही तुम्ही, कारण काय पाहिजे गाडीला, फ्युएल इंधन बनवायला ऑक्सिडायझर पाहिजे, ऑक्सिजन. सो ऑक्सिजन पण पाहिजे त्याला. सो हे 2 महत्वाचे घटक आपण घेतले. जसं की एक घटक आपण यातला कोणता घेतलाय, एक म्हणजे आपण याच्यामध्ये क्रायोजेनिक मध्ये वापरलाय इंधन म्हणून फ्युएल म्हणून वापरलाय हायड्रोजन ऍट -253 डिग्री सेल्सिअस एक. आणि दुसरा जो वापरलाय आपण तो घटक, तो म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिडायझर ऍट -183 डिग्री सेल्सिअस ऍज अ ऑक्सिडायझर, एनर्जी रिलीज होण्यासाठी. आणि याचा वापर करून आपण क्रायोजेनिक इंजिन बनवलं. पण हे सविस्तर क्लासरूम मध्ये तर शिकतोच. याची एक वैशिष्ट्य तुम्हाला मी इथे सांगतो फक्त, की अमेरिका सहित म्हणजे 5 देशांकडे क्रायोजेनिक होतं. अमेरिका, फ्रान्स, त्यानंतर जपान, त्यानंतर चीन, रशिया, या सर्वांकडे होतं 5 देशांकडे. पण यापैकी कोणीही आपल्याला क्रायोजेनिक इंधन द्यायला तयार नव्हतं. आपल्याला ही स्टेज विकत घ्यावं लागायची बाहेरकडनं. त्यामुळे आपल्या अवकाश मोहिमेचा खर्च वाढायचा. 2014 साली भारतानं स्वतःचं इंडिजिनियसली मेड क्रायोजेनिक इंजिन बनवलं. त्यामुळे आपला खर्च तर वाचल, शिवाय इतर देशांवरची अवलंबत्व जे होतं, आपलं डिपेंडन्सी कमी झाली आहे. ठीक आहे. जगातला असा 6वा देश आहे ज्याच्याकडे स्वतःचं क्रायोजेनिक इंजिन आहे. सो एक मोठी न्यूज होती, याच्यावरही प्रश्न अपेक्षित असतात म्हणून ही माहिती असणे अपेक्षित आहे. क्रायोजेनिकच्या एक पाऊल पुढे जाऊन काय केलं, तर स्क्रॅमजेट इंजिन सुद्धा भारतानं डेव्हलप केलं. याच्यामध्ये काय आहे की जे ऑक्सिजन तुम्हाला लागणार आहे ऑक्सिडायझर म्हणून इंधनासोबत, तर तो इथंच न भरता, यानामध्ये वजन वाढतं ना इंधन भरल्यावर, इथं न भरता तो वर जाताना हवेत ब्रीथ करायचा. एअर ब्रीदिंग इंजिन म्हणतात त्याला, एअर ब्रीदिंग इंजिन. सो हवेत जाता जाता तो स्क्रॅमजेट इंजिन काय करणार, हवेत जाताना ऑक्सिजन कलेक्ट करणार. ठीक आहे. असं एक स्क्रॅमजेट इंजिन सुद्धा आता टेक्निकली डेव्हलप झालेलं आहे. ठीक आहे. या काही महत्वाच्या न्यूज होत्या.
आणखी महत्वाची जर मोहीम असेल कुठली पुढची, जिला मी सविस्तर एक्सप्लेन करल, आणि ती म्हणजे भारताची अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम आणि फार गरजेची आपल्यासाठीची, तिचं नाव आहे IRNSS. ठीक आहे, IRNSS. ठीक आहे. आता ही काय आहे तर इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. ठीक आहे, जसं तुम्ही जीपीएस वापरतात बघा व्हॉट्सअपवरती लोकेशन शेअर करायला, किंवा तुम्ही मॅपवरती एखादं लोकेशन टाकता आणि मग त्या डायरेक्शन फॉलो करतात. मग हे काय आहे तुमचं, हे सगळं जे लोकेशन जात आहे तुमचं ते सगळं चालतं कशावर, जीपीएस वर चालतं. ठीक आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम हे अमेरिकेने डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे, मग हे कसं काम करतं एक्झॅक्टली, तर त्याच्यासाठी तुम्हाला काही सॅटेलाइट्स वर नेऊन ठेवावं लागतात. एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवायला तुम्हाला किमान 3 आणि मुव्हिंग ऑब्जेक्ट असेल तर किमान 4 सॅटेलाइट्सचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि मग एक सॅटेलाइट साधारणतः 1000 किलोमीटरचा 1000-1500 किलोमीटर एरिया कव्हर करत असेल तर तुम्हाला पूर्ण पृथ्वी कव्हर करायला 31 सॅटेलाइट्स लागतात. मग अमेरिकन काय केले, जवळजवळ 30 सॅटेलाइट पूर्ण पृथ्वीच्या भोवती जाळं बनवून टाकल्यावरती, आणि ते सॅटेलाइट सगळे एकमेकांची वर्क कोरिलेट करतात आणि मग ते काय करतात, रिअल टाइम मॉनिटरिंग डेटा देतात स्पेसचा, आणि त्यामुळे तुम्हाला ते लोकेशन मिळतं. ठीक आहे, मग हे जे काही जीपीएस चालतं हे अमेरिकेने शोधलं. इमिडिएटली लगेच अमेरिकेच्या पाठोपाठ रशियानं स्वतःचं शोधलं. ओके, अमेरिकेचं जीपीएस होतं की रशियानं स्वतःचं शोधलं. रशियाचं नाव काय आहे, ग्लोनास. ग्लोनास हे रशियन नेव्हिगेशन सिस्टीमचं नाव आहे, दिशादर्शक प्रणाली नाव. त्यानंतर त्यानंतर तिसरं आलं गॅलिलिओ. हे युरोपियन युनियननं स्वतःचं लॉन्च केलं गॅलिलिओ. ठीक आहे, म्हणजे अमेरिकेने याच्यामध्ये 30 सॅटेलाइट पाठवले होते जीपीएस मध्ये, ग्लोनासने 31 पाठवले, तर गॅलिलिओनं 33 सॅटेलाइट पाठवले. चीन आला. चीननं आत्ता 2020 साली त्यांचे पूर्ण यान पाठवून झाले, सगळे उपग्रह पाठवून झाले, आणि टोटल 35 उपग्रह पाठवले. आणि अशा पद्धतीनं या 4ही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ग्लोबल कव्हरेज. सगळं जग कव्हर केलंय, म्हणूनच त्याचं नाव आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. पूर्ण जग कव्हर केलंय. ठीक आहे, भारतानं जे पाठवलंय त्याचं नाव आहे आपलं IRNSS, म्हणजेच काय, इंडियन रिजनल नेव्हिगेशन सिस्टीम. आपलं कव्हरेज रिजनल आहे, ग्लोबल नाही. मग हे कसं कळेल तुम्हाला, यांनी जे सॅटेलाइट पाठवले बघा ना, 30 पूर्ण जग कव्हर करायला प्रत्येकाने 30च्या वरच पाठवले. आपण किती पाठवले, तर आपण फक्त आणि फक्त 7च सॅटेलाइट पाठवले. 7, ओनली 7 सॅटेलाइट्स. तुम्ही म्हणसाल सर 7च का, आपण का नाही पूर्ण जग कव्हर केलं. ठीक आहे, आपल्याकडे सॅटेलाइट्स पाठवायची क्षमता नाही का. खरं तर आपण एकाच वेळेला 104 सॅटेलाइट पाठवून विश्वविक्रम करतो. हालाकी तो विक्रम आपला जस्ट नुकताच तोडला स्पेसएक्स कंपनीनं. 143 सॅटेलाइट पाठवले इलॉन मस्कच्या त्या कंपनीनं. बट असो, आपणही ती खूप मोठी अचिव्हमेंट केली होती 104 सॅटेलाइट पाठवायची. मग असं असताना आपण इथे सर्व सॅटेलाइट कार्ड पाठवत नाही, 7च का. ठीक आहे, कारण 7 पाठवल्यामुळे आपलं कव्हरेज रिजनल झालं ना, ग्लोबल नाही झालं. सगळं जग कव्हर करायला 30 पेक्षा अधिक सॅटेलाइट लागतात. आपण पाठवले 7च. आपण किती एरिया कव्हर केलाय, फक्त आपल्या भारतीय उपखंडाचा एरिया कव्हर केलाय. ठीक आहे, पण मग 7चे कारण काय काय, ऑप्शन. कारण नंबर 1, 2च कारण यासाठी. कारण नंबर 1, अमेरिकेला, रशियाला, युरोपला, चीनला, जगात कुठेही काही झालं तरी ढवळाढवळ करायची असते, इंटरफेअर करायचा असतो. दे वॉन्ट टू इंटरफेअर बिटवीन ऑल ग्लोबल कन्सर्न्स. वी डोंट हॅव टू. आपल्याला काय आवश्यकताच नाही ना. व्हॉट वी यूज टू डू, आपण काय करतो, आपण भलं आपलं काम भलं स्पेशली. आणि आपल्याला शत्रू असून आहेत किती हो, 2 शत्रू आपल्याला जगात. कुठेही काय झालं आपल्याला घेतलं नाही, पण 2 शत्रू सख्खे शेजारी, एक पाकिस्तान एक चीन. झाले आपले 2 शत्रू झाले, संपलं. मग एक्झॅक्टली इथं आपल्याला गरज काय आहे, फक्त एवढा एरिया कव्हर झाला पाहिजे, बस झाला आपला भारतीय उपखंडाचा. मग तेवढा कव्हर करतोय का आपण, हो करतोय. या IRNSS ची जे काही 7 उपग्रह आपण पाठवलेत, यांची जी एरिया कव्हर करतो ना, तो हा एरिया आहे पूर्ण भारत तर देश कव्हर करणारच. शिवाय भारतीय सीमांपासून, भारताच्या ज्या भौगोलिक सीमा आहे, इंटरनॅशनल बॉर्डर्स ऑफ इंडिया, याच्यापासून 1500 किलोमीटर दूर अंतरावरपर्यंतचा भाग हा इंडियन रिजनल नेव्हिगेशन सिस्टीम कव्हर करते. म्हणजे तुम्ही जर अरुणाचल प्रदेशपासून 1500 किलोमीटर गेलात तर बीजिंग शांघायपर्यंत पोहोचतात. इकडं सियाचीन पासून कैलास मानसरोवर गोबी डेझर्ट पर्यंत तुम्ही इकडं चायना कव्हर करतात. इकडं पाकिस्तान पासून तुम्ही लाहोर, कराची वगैरे इस्लामाबाद सगळा पाकिस्तान कव्हर करतात. गुजरात बॉर्डर पासून पाकिस्तान कव्हर होतो, खाली श्रीलंका कव्हर होते, वरती नेपाळ भूतान कव्हर होतात, इकडे बांगलादेश कव्हर होतो. सो ओव्हरऑल आपल्या जो काही कॉन्फिगरेशन आहे, भारतीय उपखंड, भारत देश पूर्ण प्लस 1500 किलोमीटर बॉर्डर पासूनचा एरिया, एवढा पूर्ण एरिया कव्हर करत असल्यामुळे आपल्याला आवश्यकता नाहीये सगळे सॅटेलाइट्स पाठवायचे. हे पहिलं कारण. कारण नंबर 2 की आता आपण प्रायोगिक तत्वावर करतोय, एक्सपेरिमेंटल बेसिसवर आहे. जर हे वर्कआउट झालं, ठीक आहे, तर काय करूयात आपण, आपल्याला काहीच महाग नाही ना, आपण काय करूयात, उलटा आपण सर्वात स्वस्त सॅटेलाइट उपग्रह प्रक्षेपित करत असतो. ठीक आहे ना. सो आपण काय करूयात की भरपूर सॅटेलाइट एकदाच पाठवून देऊ. 25-30 सॅटेलाइट आपण नंतर याला जोडीला पाठवून देऊ, जेणेकरून पूर्ण जग आपण कव्हर करूया. ठीक आहे. मीन व्हाईल कव्हरेज आपलं किती आहे सध्या,
रिजनल आहे, म्हणून बाकीच्यांचं ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहे, आपलं रिजनल आहे नेव्हिगेशन सिस्टीम. ठीक आहे. त्यानंतर पुढची आणखी एक महत्वाची गोष्ट की ॲक्युरेसी. आता ॲक्युरेसी काय आहे बघा. ॲक्युरेसी काय असते की समजा माझी गाडी तुम्हाला जर तुम्ही टर्न सांगितलं तुम्हाला एखाद्याच की समोर जा आणि 50 मीटरवर लेफ्ट घ्या. ग्लोबल जीपीएस वापरताय तुम्ही, लोकेशन टाकलं आणि त्यांनी सांगितलं की 50 मीटरवर ना लेफ्ट घ्या. तर जनरल ॲक्युरेसी किंवा पब्लिक ॲक्युरेसी काय असते की सगळ्यांची जीपीएस असो, ग्लोनास असो, गॅलिलिओ असो, यांची प्रत्येकाची 19-20च्या फरकानं ॲक्युरेसी आहे 20 मीटर्सची. म्हणजे तुम्हाला जो टर्न 50 मीटरवर येणार आहे, एकतर तो 30 मीटर पासून पुढे 50 मीटर पर्यंत कुठे येऊ शकतो किंवा 50 पाडून पुढे 70 पर्यंत कुठे येऊ शकतो. सो 50 मीटर पासून 20 मीटर आधी किंवा 20 मीटर पुढं मधल्या कुठल्याही काळात तो टर्न येऊ शकतो. ह्याची ॲक्युरेसी आहे. जर टर्न 50 वर सांगितलाय तर तो 20 मीटर आधी येऊ शकतो, 20 मीटर पुढे येऊ शकतो. याची ॲक्युरेसी किती आहे? 20 मीटरची ॲक्युरेसी आहे. ठीक आहे. गॅलिलिओची थोडीशी बरी आहे, 15 मीटर आहे, पण जवळजवळ 20 मीटर आपण ॲव्हरेज पकडतो सगळ्यांचा. ठीक आहे. की जनरल ॲक्युरेसी, पब्लिक ॲक्युरेसी. ठीक आहे. हेच जर ॲक्युरेसी कम्पेअर केली भारताच्या आयआरएनएस सोबत, तर भारताची पब्लिक ॲक्युरेसी जी आहे ती आहे 5 मीटर्स. भारतीय उपखंडामध्ये भारताच्या सरफेसमध्ये 5 मीटर, भारताबाहेर 15 मीटर. पण 5 मीटर म्हणजे बघा, जर त्यांनी सांगितलं की 50 मीटरवरती टर्न आहे तर तो बरोबर एक तर 45 मीटर पासून टर्न येईल किंवा 55 मीटरच्या आतमध्ये टर्न येईल. त्या 10 मीटरच्या आतमध्येच टर्न राहील. आपली ॲक्युरेसी चांगली आहे तुलनेनं प्रोजेक्टेड. ठीक आहे. हे झालं आपली पब्लिक ॲक्युरेसी. दुसरी एक ॲक्युरेसी असते ती म्हणजे कुठली ॲक्युरेसी असते? दुसरी स्पेशल ॲक्युरेसी किंवा डिफेन्ससाठी राखून ठेवलेली स्ट्रॅटेजिक ॲक्युरेसी. ठीक आहे. मग ही रेस्ट्रिक्टेड ॲक्युरेसी म्हणता येईल, डिफेन्स ॲक्युरेसी, स्ट्रॅटेजिक ॲक्युरेसी, वेगळी नावं आहे त्याला. मग ही जी काही स्पेसिफिक ॲक्युरेसी आहे ना, ही स्पेशल ॲक्युरेसी इतर देशांची कम्पेअर करू आपण, गॅलिलिओ म्हणा किंवा ग्लोनास म्हणा, ओके, यांच्यापेक्षा जीपीएसची सगळ्यात चांगली आहे स्पेसिफिक ॲक्युरेसी डिफेन्सची. आता ही नेमकी असते काय ती सांगतो आधी. समजा तुम्हाला एखादं बंकर उडवायचंय मिसाईलनं, मग ती मिसाईल एक्झॅक्ट त्या बंकरवर पडली पाहिजे ना, त्याच्यापासून फार दूर जाता कामा नाही इकडं तिकडं. ठीक आहे. ती बरोबर त्या ठिकाणी पडली पाहिजे. ती आसपास गेली तर मिसाईल वाया जाईल आपली. सो तेव्हा ॲक्युरेसी जास्त चांगली पाहिजे मिलिटरीमध्ये. सो मिलिटरी ॲक्युरेसी खूप चांगली असते. तुम्ही जीपीएसची पाहिलं ना, इतर सगळ्यांपेक्षा जीपीएसची ॲक्युरेसी सगळ्यात चांगली डिफेन्सची, आणि ती आहे जवळजवळ 0.5 मीटर. 0.5 मीटर म्हणजे एक्झॅक्ट ते एखादी कार उडवायची ती बरोबर ते कारला हिट करू शकता. ओके, एखाद्या बंकरला बरोबर ते हिट करू शकता ऍट प्रिसिजन. ठीक आहे. मग तुम्ही इतरांची ॲक्युरेसी पहा, कोणाची 2 मीटर, कोणाची 1 मीटर, कोणाची 5 मीटर अशी आहे. भारताच्या आयआरएनएसची प्रोजेक्टेड जी काय ॲक्युरेसी आहे डिफेन्सची ती आहे अभिमानास्पद 0.1 मीटर. 0.1 मीटर अगदी अचूकपणे आपण ह्या टेबलला सुद्धा हिट करू शकतो. ठीक आहे. सो खूप चांगल्या पद्धतीने आपण हे डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये अडचण अशी आहे की ही प्रोजेक्टेड आहे, अजून याला पूर्णपणे वर्किंगमध्ये आलेला नाहीये. ज्यावेळी हे पूर्णपणे वर्किंगमध्ये येईल 2022 पर्यंत, की त्यावेळी आपल्याला एक एक गोष्ट याच्या आणखी फर्मपणे समजतील. ठीक आहे. माझ्यामध्ये आयआरएनएस लक्षात आलं तुम्हाला. आता याच्याबद्दल आणखी काही प्रश्न कसे येऊ शकतात बघा. एक, तुम्हाला याचा लॉंग फॉर्म विचारू शकता, इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम जो इथे दिलाय तुम्हाला. दुसरं, तुम्हाला या नाविकचा पण लॉंग फॉर्म माहिती पाहिजे. खरं तर नाविक हे नाव पंतप्रधान मोदीजींनी त्यांच्या मन की बात मध्ये दिलंय आयआरएनएस सिस्टीमला, आणि त्याचं तेच नाव नंतर रूढ झालं, प्रचलित झालंय. त्याचं नाव आहे नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन. ठीक आहे. सो नाविक सुद्धा याचं नाव लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. याच्यामध्ये टोटल 7 जे उपग्रह आहेत त्यापैकी 3 उपग्रह जिओ स्टेशनरी कक्षेत आहे, तर 4 उपग्रह जिओ सिंक्रोनस कक्षेमध्ये किंवा भूसंलग्न कक्षेत 4 उपग्रह आहेत आणि भूस्थिर कक्षेत 3 उपग्रह आहेत असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर ओव्हरऑल जी कॉस्ट होती याच्यासाठी 1400 कोटीची ती, पण ती नंतर भरपूर वाढली. ती वाढण्याचं कारण काय होतं ते जरा मी सविस्तरपणे सांगतो. झालं काय होतं की आपण 7 उपग्रह पाठवणार होतो. पहिला, दुसरा, आयआरएनएस 1A, 1B, 1C, 1D, नंतर 1E, 1F आणि 1G. ठीक आहे. असे 7 उपग्रह आपण पाठवणार होतो, पाठवले पण. परंतु पहिला जो उपग्रह होता आपला आयआरएनएस 1A, यामधलं ॲटॉमिक क्लॉक किंवा याला आपण म्हणतो आण्विक घड्याळ खराब झालं होतं. हे आपलंच खराब नाही झालं, याच काळामध्ये युरोपच्या गॅलिलिओ साठी सुद्धा एक घड्याळ, आण्विक घड्याळ स्वित्झर्लंडच्या कंपनीकडनं युरोपियन युनियननं घेतलं होतं. ते सुद्धा त्यांनी पाठवलं, ते खराब झालं, आपलं खराब झालं. ती बॅचेस फॉल्टी होती. सो हे ॲटॉमिक क्लॉक खराब झाल्यामुळं आपल्याला याला रिप्लेस करावं लागलं, कारण एक खराब होऊन चालत नाही, इथून पुढचे सिक्वेन्सनं चालू होत असतं. ठीक आहे. म्हणजे पायऱ्या चढायच्या, डायरेक्ट तुम्ही 5व्या पायऱ्यावर जाऊ शकत नाही, एक एक पायऱ्या सिंक करत जावं लागतं. सो इथं हे खराब झालं, आपल्याला याला रिप्लेस करायला, 1A रिप्लेस करायला एक नवीन उपग्रह पाठवावा लागला, त्याचं नाव होतं 1I. ठीक आहे. मग हा आपण 1I पाठवला, परंतु अनफॉर्च्युनेटली आपण असं म्हणू शकतो की दुर्दैवानं
PSLV न पाठवलेला, PSLV शक्यतो फेल होत नाही, परंतु PSLV न पाठवलेला हा जो काही उपग्रह होता 1I हा वर पोहोचू शकला नाही कक्षेमध्ये, ती PSLV ची मोहीमच फेल गेली. आणि याच्यामुळे झालं असं की आपल्याला परत नवीन एक उपग्रह पाठवावा लागला IRNSS 1H, जो कोणाला रिप्लेस करेल, 1A ला रिप्लेस करेल. सो एकंदरीत आपण किती उपग्रह पाठवले, 9वा उपग्रह सक्सेसफुली गेला IRNSS 1H. म्हणजे टोटल 7 साठी आपण पाठवलेत 9 उपग्रह. ठीक आहे, म्हणजे वर्किंग किती राहणार आहेत, 7. एका उपग्रहामध्ये 3 ॲटॉमिक क्लॉक असतात. सो टोटल 7 त्रिक 21 ॲटॉमिक क्लॉक वर्किंग पाहिजे. आपण पाठवले टोटल किती, 9 त्रिक 27. ठीक आहे, सो वर्किंग किती पाहिजे आपल्याला, 21 पाहिजे. क्लिअर. आणि म्हणून याला उशीर लागतोय. खरं तर 2017 सुरू झालं असतं आपलं स्वतःचं GPS, परंतु हे लांबत गेल्यामुळं आता हे सध्या सुरू झालंय. 2020 ला याला परवानगी मिळाली, समुद्रामध्ये याचा वापर करायला शिप्सला परवानगी मिळाली. आता इंटरनॅशनल मेरीटाईम असोसिएशन जी आहे त्यांनी परवानगी दिली भारताच्या IRNSSला किंवा नाविकला ऑपरेशन करायची समुद्री सीमांमध्ये. परंतु तुमच्या मोबाईलच्या डिव्हायसेसमध्ये याला आणखी 1 वर्ष उजाडेल. 2022 पर्यंत हे तुमच्या मोबाईलच्या सर्वांच्या डिव्हायसेसमध्ये येऊन जाईल. मीनवाईल बैदू नावाची जी सिस्टीम आहे चीनची, ती आली आहे मोबाईल्समध्ये. ठीक आहे, विशेष म्हणजे कानामागून आली आणि तिकट झाली. अमेरिकेच्या जीपीएसची जेवढी डिमांड होती ना, ती आता 40% कमी केली बैदूनं. स्वस्तामध्ये इतर देशांना हे नेव्हिगेशन पुरवत आहेत चायनीज कंपनी. भविष्यात आपल्यालाही स्कोप आहे की आपण सुद्धा स्वस्तामध्ये अजून काही सॅटेलाइट पाठवून जगाची नेव्हिगेशन बनवून बाहेर याला वापरावं. ठीक आहे, हे झाले नेव्हिगेशन सिस्टीम बद्दल. ओके, पुढची एक अवकाश मोहीम आहे चंद्रयान 2. चंद्रयान 2 पाहण्यापूर्वी आपल्याला जरा चंद्रयान 1 पण पाहावं लागेल ना. सो चंद्रयान 1 काय होतं आधी बघूयात, मग 2 कडे जाऊयात. सो 1 पाठवली होती आपण चंद्रावरती, पहिली मिशन जी आपण पाठवली होती भारताची पहिली मोहीम. ओके, ती होती 2008 सालची मोहीम. PSLV आपण पाठवलं होतं, कारण वजन न्यायचं होतं 1380 किलोग्राम, जे PSLV नेऊ शकत होता. ठीक आहे, मग ही जी मोहीम होती ही अपेक्षित जेवढी कामं होती सगळी कामं केली आहे ना. चंद्रयान जे पाठवलं आपण चंद्राच्या भोवती फिरणारा पाठवलं. लक्षात ठेवा, चंद्रयान 1 आपण चंद्रावरती उतरवलं नाही, आपण चंद्राच्या भोवती फिरलोय फक्त. मंगळयान पण जे आपण पाठवलं ना मार्स ऑर्बिटर मिशन, ते पण मंगळाभोवती फिरवलंय, मंगळावर उतरलं नाहीये. मंगळयान 2 जे पाठवणार आहे ना, ते पण मंगळाभोवती फिरणार आहे, मंगळावर उतरवणार नाही आपण. बाकीचे देश उतरवत आहे. ठीक आहे, आपण फक्त भोवती फिरवतोय. जसं पृथ्वीच्या भोवती सॅटेलाइट फिरून पृथ्वीचा अभ्यास करतो, तसं मंगळाभोवती सॅटेलाइट फिरून मंगळाचा अभ्यास करायचा. सेम चंद्रयान 1 तसं होतं, चंद्राभोवती फिरून चंद्राचा अभ्यास करणार होतो. त्याच्यामध्ये 11 वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट ठेवले होते आपण चंद्राचा अभ्यास करायला. त्यांनी भरपूर अभ्यास केला, भरपूर डेटा पाठवला. ओके, पण अनफॉर्च्युनेटली त्याला जर जितका कालावधी दिला होता तितका कालावधी पूर्ण न करता थोडा कमी कालावधी पूर्ण व्हायचा बाकी असतानाच त्याचा संपर्क तुटला आणि ते चंद्रावर जाऊन कोलमडलं. भले आपल्याला उतरायचं नव्हतं चंद्रावर, त्याला तरी ते उतरलं, चंद्रावरती पडलं. आणि या चंद्रयान 1 ला लक्षात ठेवा, या चंद्रयान 1 जगाला सांगितलंय की चंद्रावरती पाणी आहे. अमेरिका भले गेली असेल 1969 अपोलो मिशन घेऊन चंद्रावरती, पण चंद्रावर पाणी हे कोणी सांगितलं जगाला, चंद्रयान 1 सांगितलं आपल्या. ठीक आहे, मग हे काय अशा काही फॅक्चर गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल 1 बद्दल. आणि चंद्रयान 1 पाठवताच भारत हा जगातला 5वा देश बनला होता ज्यानं सक्सेसफुली चंद्रावरती मिशन पाठवली. ठीक आहे, मग आता चंद्रयान 2 पाहूया. चंद्रयान 2 पाठवण्याचं कारण होतं 2019 लाच, कारण 1969 1969 ते 2019 50 वर्ष पूर्ण होत आहे अमेरिकेच्या मोहिमेला. पहिल्यांदा माणूस चंद्रावर पोहोचला, त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहे. ठीक आहे, म्हणून मग बरेच देशांनी ठरवलं आपण चंद्रावर मोहीम पाठवू. जसं की भारतानं ठरवलं, इंडिया, त्याच्यानंतर इस्रायलने ठरवलं होतं, त्यांच्या मिशनचं नाव होतं बेअरशीट प्रोग्राम म्हणून. ठीक आहे, त्यानंतर चीननं पाठवलं होतं, चीनचं मिशनचं नाव होतं चांग-E4. नंतर तो सक्सेसफुल झाला. त्यांनी चांग-E5 पाठवला आणि चंद्रावरून मातीचे नमुने गोळा करून वापस आणले पृथ्वीवर. ठीक आहे, ऍडव्हान्स काम केलंय चीननं. ठीक आहे, इस्रायलची मोहीम सक्सेसफुल झाली नाही, पण चीनची सक्सेसफुल झाली चांग-E4 आणि चांग-E5 पण सक्सेसफुल झाली. असो, सध्या पुरतं भारताचा विचार करूयात आपण. मग चंद्रयान 2 जे आपण पाठवलं होतं 2019 मध्ये. ठीक आहे, 50 वर्ष पूर्ण होत आहे म्हणून. त्यानंतर GSLV MK3 म्हणजेच बाहुबली नावाचा जो काही प्रकार आहे आपला सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, त्यांना आपण हे पाठवलेलं आहे. कारण वजन जास्त न्यायचं होतं, 38-50 वजन न्यायचं होतं, तेवढं वजन PSLV नेऊ शकत नाही. सो बाहुबली किंवा GSLV MK3 न पाठवलं. त्यानंतर याच्यात महत्वाची गोष्ट काय केली आपण, जसा चंद्रयान 1 होता की जो चंद्राभोवती फिरून चंद्राचा अभ्यास करणार होता, तसंच चंद्रयान 2 मध्ये पण ऑर्बिटर पाठवलं आपण, जे चंद्राभोवती फिरून चंद्राचा अभ्यास करणार होतं. पण त्या ऑर्बिटर सोबतच फॉर एक्झाम्पल हे ऑर्बिटर आहे. ठीक आहे, सो हे चंद्राभोवती फिरणारं ऑर्बिटर आहे, येलो कलर मध्ये दाखवलं मी. ते ऑर्बिटर तर चंद्राभोवती फिरून चंद्राचा अभ्यास करणारच. ओके, हे चंद्र आहे समजा, तर चंद्राचा अभ्यास करणार हा. पण सोबतच आपण या ऑर्बिटर सोबतच एक लँडर पाठवलाय, जे हळूच फिरता इथे निघल आणि आज चंद्रावरती अलगदपणे उतरल.
आणि त्या ऑर्बिटर जे लँडर जे उतरलं अलगदपणे जे लँडर उतरलं, ओके, त्याला नाव दिले आपण विक्रम लँडर. ते उतरलं की त्याच्यामधून एक प्रज्ञान रोवर बाहेर निघेल, छोटासा रोबोट 6 चाकाचा, जो निघणार होता बाहेर लॅपटॉपच्या आकाराचा, आणि तो 100 मीटर पर्यंत चंद्र फिरणार होता. आणि चंद्र फिरून हा रोवर प्रज्ञान आणि हा जो लँडर आहे विक्रम, हे डेटा पाठवणार होते ऑर्बिटरला या, आणि हे ऑर्बिटर हा डेटा आपल्या पृथ्वीवर पाठवणार होते. ठीक आहे, पृथ्वीवरती हा डेटा पाठवणार होते. अनफॉर्च्युनेटली ऑर्बिटर तर फिरतंय चंद्राभोवती आपलं, पण हा जो काही निघाला होता लँडर आपला विक्रम लँडर, ठीक आहे, हा लँडर सक्सेसफुली इथं सॉफ्ट लँडिंग करू शकला नाही, अलगदपणे उतरू शकला नाही चंद्रावरती. तो चंद्राच्या जवळ जाताना 2.1 किलोमीटर उंचीवरती, चंद्रापासून फक्त मियरली 2.1 किलोमीटर अंतर बाकी असताना त्याचा आपला संपर्क तुटला आणि तो जोरात जाऊन चंद्रावर आदळला, कोलमडला. आणि तो कोलमडल्यामुळे झालं काय की खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या भारताला, त्या अपेक्षा निराशात रूपांतर झालं आणि आपण चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करू शकलो नाही, चंद्रावर आपण अलगदपणे उतरू शकलो नाही. ठीक आहे, दोन्ही यान आपलं चंद्रयान 1 चंद्रावर कोलमडून पडलंय, तर चंद्रयान 2 सुद्धा लँडर फक्त पडलंय. चंद्रयान 2चं ऑर्बिटर अजून चंद्राभोवती फिरतंय. ठीक आहे, हे झालं एक. त्यानंतर पुढची गोष्ट काय आहे की हे जे काही लँडर जरी सक्सेसफुली नाही पोहोचलं तरी याला फार विशिष्ट असं नुकसान झालं म्हणू शकत नाही आपण, कारण याचं काम मुळात एका दिवसाचं होतं. हा जो प्रज्ञान रोवर आहे हा एका दिवसासाठी फिरणार होता तिथं, चंद्राचा एक दिवस. ओके, आणि हा तिथे एका दिवस काम करणार, त्यामुळे त्याचं मोहीम जरी अयशस्वी झाली तरी आपल्याला त्याचं काही वाईट वाटून घेण्याचं काम नाहीये, कारण आपलं मेन काम जे अभ्यास करायचं चंद्राच्या भोवती फिरणारा ऑर्बिटर, ते अजूनही तिथं फिरतंय आणि पुढची 7 वर्ष ते फिरत राहील. 7 वर्ष ते फिरत राहील आणि तो आपल्याला अभ्यास देत राहील. आणि म्हणूनच या मिशनला आपण 98% सक्सेसफुल मिशन म्हणतो. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता भारताच्या इस्रोनं आणखी एक मोहीम हातात घ्यायची ठरवली याच वर्षी 2021ला. काय ठरवलंय? थोडं मनावर घेतलं आपण. आता आपण चंद्रयान 3 पाठवणार आहोत, चंद्रयान 3. आणि हे जे चंद्रयान 3 आहे, लॉकडाऊनमुळे याची डेट एक्झॅक्ट डिस्क्लोज नाही केलेली, परंतु चंद्रयान 3 आपण नक्कीच पाठवू यावर्षी. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण ऑर्बिटर पाठवणार नाहीये. 1 मध्ये ऑर्बिटर होतं चंद्राभोवती फिरणारं, 2 मध्ये ऑर्बिटर होतं चंद्राभोवती फिरणारं, आणि लँडर पाठवलं होतं. जे लँडर नाही पोहोचलं पण ऑर्बिटर फिरतंय. आता आपण ऑर्बिटर पाठवणारच नाही. आता आपण 3 चंद्रयान मोहीम 3 जी आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट काय पाठवतोय? फक्त आणि फक्त लँडर चंद्रावर उतरायला, सॉफ्टपणे अलगदपणे उतरायचंय आपल्याला चंद्रावरती. ठीक आहे. सो ही चंद्रयान 3 मोहीम येईलच, तुम्हाला न्यूजपेपर वाचायला मिळालच. त्यानंतर पुढची एक महत्वाची मोहीम आहे गगनयान. आता गगनयान काय आहे तर भारताच्या स्वातंत्र्याला 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 2022ला 75 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून भारत काय करणार आहे की आपल्या 3 अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे. ठीक आहे. मग या अवकाशात जे अंतराळवीर जातात, ठीक आहे, बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की भारतीय एक अंतराळवीर राकेश शर्मा जाऊन आले चंद्रावर म्हणून. तर नाही, चंद्रावर जे काही 14-15 लोक गेले असतील आजपर्यंत, किंवा जे नील आर्मस्ट्रॉंग, एडविन एल्ड्रिनची नावं तुम्ही ऐकलीत, किंवा जे लोक म्हणतात की चंद्रावर खरंच कोणी आजपर्यंत गेलंच नाही, गेले असते 1969 ते 1975 चंद्रयान मोहिमा झाल्या, मग 75 ते आजपर्यंत का नाही गेले, हाही एक प्रश्न अनुत्तरित आहे. अमेरिका आता म्हणतंय नासा की आम्ही 2030ला परत चंद्रावर मोहिमा पाठवू माणसांच्या, मग मधल्या काळात का नाही, हा पण प्रश्न आहे. त्यामुळे त्या डिबेटमध्ये पडायचं नाही आपल्याला. सध्यापुरते एवढं समजा की आपले राकेश शर्मा जे होते ते रशियासोबतच्या मैत्रीपूर्ण करारामुळे सोयुझ यानाद्वारे फक्त आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेले होते. स्पेस वॉक केला त्यांनी. इंदिरा गांधींनी, तत्कालीन पंतप्रधान भारताच्या, त्यांनी संवाद साधला त्यांच्यासोबत. ठीक आहे. सो दॅट्स इट. फार असे स्पेसमध्ये आपण स्वतःहून पाठवलं नव्हतं. म्हणून मग आता आपण 2022ला काय ठरवलंय, गगनयान पाठवायचं, ज्याच्यामध्ये 3 अंतराळवीर, ओके, 4-5 दिवसासाठी कडे पाठवायचे, स्पेसमध्ये पाठवायचे. ठीक आहे. ते बे ऑफ बंगालकडनं जाणार, गुजरातच्या किनारपट्टीकडे उतरणार, मेनवाल ते 4-5 दिवस वरती स्पेसमध्ये राहणार, स्पेस वॉक करणार. ठीक आहे. ही एक धाडशी मोहीम आपण हातात घेतली. त्याच्यासाठी खूप साऱ्या टेक्निकल अपग्रेडेशन करावं लागतं आपल्याला. त्याच्या निटी-ग्रिटीज आपण क्लासरूमच्या लेक्चर्समध्ये शिकतोच. सध्यापुरते या मोहिमेचं फक्त वैशिष्ट्य लक्षात घ्या. या 3 व्योमोनॉट्स पाठवतोय. आता व्योमोनॉट्स काय? जसं ॲस्ट्रॉनॉट्स इंग्लिश शब्द आहे, रशियावाले कॉस्मोनॉट्स म्हणतात. ठीक आहे. तसं भारताने व्योमोनॉट सांगितलंय. आपल्या संस्कृत शब्द आहे व्योम, अवकाशात परिसंचार करणाऱ्या व्यक्तीला व्योम म्हणतात. सो व्योमोनॉट्स आपण शब्द टाकलाय. 3 व्योमोनॉट्स पाठवतोय. सोबतच आपण एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक रोबोट त्याच्यासोबत पाठवतोय, ज्याचं नाव आहे व्योममित्र. आणि हा जो व्योममित्र आहे त्याला व्योममित्रा म्हणजे लेडीज प्रोनाऊन्स करा असे दिशानिर्देश देण्यात आलेत. कारण
3 जेंट्स चाललेत, मेल चाललेत, म्हणून सोबत एक फिमेल असं संबोधन करा. जेंडर डिफरन्स नको, इक्वेलिटी दाखवावी म्हणून तिला फिमेल संबोधन देण्यात येते. व्योममित्रा म्हणण्यात येते. तिला लेडीज गेस्चर पण तसं देण्यात येणार आहे. ठीक आहे. सो ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित एक रोबोट पाठवतो आपण त्याच्यासोबत. ठीक आहे. साधारणतः टेंटेटिव्ह कालखंड ठरलेला आहे 5 दिवसासाठी. लिओ कक्षेत म्हणजे कमी उंचीच्या कक्षेमध्ये 400-400 किलोमीटर उंचीवरती आपण हे गगनयान पाठवणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला याची देही, याची डोळा हे सर्व सविस्तरपणे बघता येईल. ओके. या व्यतिरिक्त अनेक अशा खूप साऱ्या मोहिमा हाती घेत असते इस्रो वारंवार. ठीक आहे. चालू घडामोडीमध्ये तर वारंवार तुम्ही बघतच राहा. वेळोवेळी लेक्चर्स मध्ये आपण अशा मोहिमा घेतोच सुद्धा. ठीक आहे. आणि आपण ते एक्सप्लेन करतोच. पुन्हा नवीनच नजीकच्या काळामध्ये काही मोहिमा जर इस्रोनं हातात घेतल्या तर त्या सविस्तरपणे समजून घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि तुमचे काही सजेशन असेल तर नक्की कळवा. धन्यवाद. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.